नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर कथा साधे जीवनातील गुंतागुंतीच्या भावना मांडणारी कथा। रमा खिडकीतून बाहेर पाहत होती। समोरच्या झाडावर बसलेल्या पाखरांचा थवा सकाळच्या कोवळ्या उन्हात गाणं गात होता। घरात शांतता होती। नवऱ्याच्या ऑफिसला जाण्याची घाई संपली होती। मुलगा कॉलेजला गेला होता आणि फक्त ती आणि तिच्या मनातली शून्यता। कधी काळी हेच घर गजबजलेलं असायचं। मुलांच्या खेळण्यांचा आवाज, स्वयंपाकघरातील खमंग वास आणि संध्याकाळी एकत्र येणाऱ्या कुटुंबाच्या गप्पा। पण हळूहळू सर्व काही शांत होत गेलं। मुलं मोठी झाली, आपापल्या वाटेने निघून गेली। नवऱ्याच्या बोलण्यातही आता फक्त ऑफिसचे विषय असत। रमाच्या मनात विचारांचे वादळ होतं। हेच का आयुष्य? काही वर्षांनी सगळे दूर होतील, मग मी काय करणार? तोच फोन वाजला। मुलाचा फोन होता। आई, मी ठीक आहे. उद्या मित्रांसोबत ट्रिपला जातोय. हो बाळा, काळजी घे, रमा हसून म्हणाली। पण फोन ठेवताच पुन्हा तीच शांतता झाली। त्या दिवशी संध्याकाळी रमा गच्चीत गेली। सूर्य मावळत होता। त्याच्या लालसर किरणांनी आकाश सोनं केलं होतं। ती खूप वेळ ते दृश्य पाहत राहिली। हळूहळू तिच्या मनात विचार स्पष्ट होत गेले। शांतता ही एकटेपणाची खूण नसते, ही स्वतःशी भेटीची संधी असते। रमा खाली उतरली। जुनी वही उघडून कवितांच्या ओळी लिहू लागली। आयुष्याच्या सगळ्या गोंधळांचे पलीकडे तिला त्या शांततेत स्वतःचा आवाज ऐकू आला होता आणि तो खूप सुंदर होता। मित्रांनो, ही कथा कशी वाटली? अशाच इतर कथा हव्याच असल्या तर कळवा कमेंट करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।